Hi students, in last lecture we have seen the point instantaneous and average velocity, instantaneous and average acceleration ते फाइंड आउट करण्यासाठी त्यांचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी डेरिवेशन्स काय आहेत हे आपण पाहिलेले आहेत. मग आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं आहे बघा. इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे बघितलं, इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काय आहे पाहिलेलं आहे. त्यानंतर मोशनचे इक्वेशन्स पाहिलेत, त्याच्यामध्ये v इक्वल टू यू प्लस ए टी, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as असे 3 इक्वेशन्स आपण मोशनचे पाहिलेले आहेत. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत तर आपला जो झालेला आत्तापर्यंतचा सिलेबस आहे मोशन इन प्लेनचा त्याच्यावर डिपेंड असणारे MCQs बघणार आहोत JEE नीटचे. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल इथं लिहिलं आहे बघा, काय आहे. अ रेल्वे ट्रेन 150 मीटर लॉन्ग अँड ट्रॅव्हलिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 45 किलोमीटर पर आवर क्रॉसेस अ टनेल 900 मीटर लॉन्ग. द टाइम टेकन बाय द ट्रेन टू क्रॉस द टनेल. काय सांगितलं बघा, एक्झाम्पल पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा याच्या आधी आपण 2 टॉपिक पाहिले, ते कोणते होते तर युनिट्स अँड मेजरमेंट, आणि सेकंड टॉपिक कोणता होता आपला तर मोशन इन 2 डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये आपण व्हेक्टर्सचा पॉईंट बघितलेला आहे सेकंड टॉपिकमध्ये. तर आता हा जो थर्ड टॉपिक आहे आपला मोशन इन प्लेन, इथं जे एक्झाम्पल्स असणार आहेत हे पहिल्यांदा आपल्याला अंडरस्टँड झाले पाहिजेत, समजले पाहिजेत, आणि ते समजून घेऊन मग त्याच्यानंतर सोल्युशन आपल्याला बघायचं आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला व्यवस्थित तर तुम्ही त्याचं फॉर्म्युला कोणता यूज करायचा काय हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊ शकतं. बघा रेल्वे ट्रेन 150 मीटर लॉन्ग एक ट्रेन आहे आणि तिची लेंथ किती आहे 150 मीटर अँड ट्रॅव्हलिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 45 किलोमीटर पर आवर. ती ट्रेन किती स्पीडनं चालली आहे तर 45 किलोमीटर पर आवर. इथे एक वर्ड आहे बघा युनिफॉर्म स्पीड, म्हणजे ती ट्रेन कोणत्या मोशनमध्ये आहे, ती ट्रेन आहे युनिफॉर्म मोशनमध्ये, बरोबर. मग आता युनिफॉर्म मोशनमध्ये आहे याचा अर्थ त्या ट्रेनचं स्पीड पूर्ण मोशनमध्ये कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे त्या ट्रेनचं ॲक्सेलरेशन हे किती असेल 0 असेल. हे कळलं पाहिजे आपल्याला. बघा ट्रेनची लेंथ दिलेली आहे, त्यानंतर ट्रेन युनिफॉर्म स्पीडनं चालली आहे, स्पीड आहे 45 किलोमीटर पर आवर, आणि हे जे स्पीड आहे युनिफॉर्म आहे याचा अर्थ त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे 0 आहे. पुढे बघा इट क्रॉसेस अ टनेल. ती काय करते तर एका टनेलमधून पुढे क्रॉस होते आणि टनेलची लेंथ किती आहे 900 मीटर. ट्रेनची स्वतःची लेंथ आहे 150 मीटर, टनेलची लेंथ आहे 900 मीटर. मग टोटल लेंथ त्या ट्रेनला किती ट्रॅव्हल करायची आहे तर 150 प्लस 900. तिची स्वतःचीच लेंथ 150 आहे आणि प्लस पुढे टनेल किती आहे 900 मीटरचा टनेल आहे, म्हणजे असं टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल होणार तर 900 प्लस 150 मीटर एवढं टोटल डिस्टन्स ट्रेन ट्रॅव्हल करेल. पुढे काय सांगितलं आहे द टाईम टेकन बाय द ट्रेन टू क्रॉस द टनेल. मग त्या ट्रेनला तो टनेल क्रॉस करायचा आहे. बघा पुढं टनेल आहे, ट्रेन एंटर करते टनेलमध्ये, टनेलची लेंथ 900 मीटर, त्यातून ती क्रॉस झाली पाहिजे सांगितलं आहे. म्हणजे तिचा फक्त पहिला जो पार्ट आहे तो पास झाला पाहिजे का नाही, त्या ट्रेनचा लास्टचा डब्बा जो आहे की नाही तो त्याच्यातनं बाहेर कधी पडेल, बरोबर, तो टाईम विचारला आहे. म्हणजे ट्रेनचा पहिला डब्बा पुढे बाहेर गेला, त्याच्यानंतर 1 बाय 1 सगळे गेले. अशी ट्रेनची लेंथ किती 150 मीटर, म्हणजे टनेल इथं आहे 150 मीटर 900 मीटरचा. टनेलमधनं ट्रेन पुढे पास झाली, शेवटचा डब्बा पास झाला किती डिस्टन्स 150 मीटर लेंथ नंतर. म्हणजे टनेलमधून क्रॉस होण्यासाठी त्या ट्रेनला टनेलची लेंथ प्लस स्वतःची लेंथ एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं. ओके, म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ट्रेन, टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं तर तिची स्वतःची लेंथ आहे 150 मीटर प्लस टनेलची लेंथ आहे 900. आता याची ॲडिशन केली तर किती येईल ती 1050 मीटर. आता त्यानंतर तुम्हाला इथं जे स्पीड दिलं आहे बघा, ते स्पीड किती आहे 45 किलोमीटर पर आवर. मग आता 45 v इक्वल टू किती आहे
45 किलोमीटर पर आवर आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये स्पीड दिलं आहे आणि ते आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे मीटर पर सेकंदमध्ये. हे SI युनिट आहे का सांगा मला? नाही आहे ना. म्हणजे ऑलवेज लक्षात काय ठेवायचं की कोणतीही फिजिकल क्वांटिटी पहिल्यांदा SI मध्ये कन्व्हर्ट करा, SI युनिटमध्ये. मग किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंदमध्ये कसं करायचं, तर इथं ही जी किलोमीटर पर आवरमध्ये असणारी व्हॅल्यू आहे तिला मल्टिप्लाय कितीने करायचं, तर 5/18 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 45 × 5/18 केलं. मग ही जी व्हॅल्यू मिळेल हे म्हणजे काय असणार आहे, व्हीची व्हॅल्यू असणार आहे, स्पीड असणार आहे. 45 × 5/18. ओके. त्यानंतर हे आत्ता आपण असंच ठेवूयात. टोटल डिस्टन्स आपल्याकडे आहे 1050 मीटर आणि स्पीड किती आहे, तर 45 × 5/18 हे कशामध्ये आहे, मीटर पर सेकंदमध्ये आहे. आता आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहीत आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम असतं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाईम फाइंड आउट करायचं आहे. मग डिस्टन्स अपॉन स्पीड करायचं. टाईम इज इक्वल टू काय असेल, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे बघा, 1050 मीटर. डिस्टन्स आहे 1050 डिवायडेड बाय व्ही किती आहे बघा, 45 × 5/18. मग आता याच्यामध्ये काय येईल बघा, 45 × 5/18 इथं टाकला, हा 18 जो आहे तो इथं वर जाईल. म्हणजे 1050 × 18 डिवायडेड बाय 45 × 5. ओके. काय केलं बघा, 1050 हा 18 इथं डिवाइड आहे म्हणून तो न्यूमरेटरला इथं मल्टिप्लाय होईल. म्हणजे 1050 × 18 डिवायडेड बाय 45. याचं जर तुम्ही ॲन्सर फाइंड आउट केलं तर ते किती येईल बघा, 84 सेकंद. ओके. किती येणार, 84 सेकंद येणार. म्हणजे 84 सेकंदात ट्रेन टनेल काय करेल, क्रॉस करेल. किती स्पीडनं गेली तर 45 किलोमीटर पर आवर या स्पीडनं गेल्यावर. आता याला आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि त्यामुळे इथं टाईमचं युनिट काय असणार आहे, सेकंद असणार आहे. हे सॉल्व करून बघा, याचा आन्सर किती येईल, 84 सेकंद. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. ॲन ऑटोमोबाईल ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर can apply the brakes to stop after covering a distance of 20 meter. If the car is going twice as fast, that is 120 km per hour, the stopping distance will be. पहिल्यांदा काय सांगितले बघा, कारचं इनिशियल स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. त्यावेळेस सपोज कार 60 किलोमीटर पर आवरनी चालली आहे आणि ब्रेक दाबले. ओके. स्टॉप होण्यासाठी ब्रेक अप्लाय केले तर टू स्टॉप आफ्टर कव्हरिंग अ डिस्टन्स ऑफ 20 मीटर. या स्पीडनं 20 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि ब्रेक काय केले, अप्लाय केले. ओके. त्यानंतर पुढे नाही, इथे काय सांगितले बघा, ऑटोमोबाईल ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर कॅन अप्लाय ब्रेक्स टू स्टॉप आफ्टर कव्हरिंग डिस्टन्स ऑफ 20 मीटर. इफ द कार इज गोईंग ट्वाईस, म्हणजे आता काय सांगितलं आहे, तर स्पीड जे आहे कारचं ते ट्वाईस झालं, म्हणजे डबल झालं. पहिल्यांदा किती होतं, 60 किलोमीटर पर आवर. आता ते स्पीड किती झालं, 120 किलोमीटर पर आवर. आणि आता ती कार स्टॉप होण्यासाठी डिस्टन्स किती लागेल, स्टॉपिंग डिस्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. त्यासाठी आपण काय करूयात, पहिल्यांदा फर्स्ट केस घेऊयात ज्याच्यामध्ये 60 किलोमीटर पर आवर स्पीडनं डिस्टन्स आहे 20 मीटर. बघा आपल्याला गिव्हन काय आहे, तर यू गिव्हन आहे. यू म्हणजे काय, तर इनिशियल व्हेलॉसिटी गिव्हन आहे 60 किलोमीटर पर आवर. आता हे लक्षात ठेवा की इथं आपण यू घेतोय कारण कार त्या स्पीडनं चाललेली होती आणि यूची व्हॅल्यू किती होती, 60 किलोमीटर पर आवर. 20 मीटर नंतर काय झाली, कार स्टॉप झाली. कार स्टॉप झाली याचा अर्थ तिचं स्पीड किती झालं, 0. म्हणजे पहिल्यांदा ती किती स्पीडनं चालली आहे, 60 किलोमीटर पर आवरनी. सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि स्टॉप झाली, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे, तर 0 असणार आहे. म्हणजे व्हीची व्हॅल्यू 0 असेल आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, तर 20 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आता हा जो 60 किलोमीटर पर आवर आहे त्याला 60 × 5/18 मीटर पर सेकंद असं लिहूयात. 60 × 5/18 मीटर पर सेकंद म्हणजे किती येईल बघा, हे
50/3 मीटर पर सेकंड. किती येणार बघा ते 50/3 मीटर पर सेकंड. ओके, 50/3 मीटर पर सेकंड अशी व्हॅल्यू कुणाची असेल, यूची. यू इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. 60 × 5/18 आला, म्हणजेच किती आला बघा इथे 5 इथं 6नं डिवाइड केलं दोन्हीकडे. इथं किती येणार, 6नं डिवाइड केलं की 3 आला, इथं 6नं डिवाइड केलं की 10 आला, म्हणजे 10 × 5 50. 50/3 हे काय मिळालं आपल्याला, यू मिळालं. आता इथे आपण पहिल्यांदा ॲक्सलरेशन फाइंड आउट करूया. v² इक्वल टू u² + 2as असा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये व्हीची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. बघा मला सांगा, इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे आणि फायनल व्हेलॉसिटी कमी आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कमी 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 होत गेली, बरोबर, आणि फायनली ती काय झाली, 0 झाली. तर अशा मोशनला आपण ॲक्सलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतो का निगेटिव्ह घेतो, कशी घेतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह घेतो ना. इफ व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग, व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर ॲक्सलरेशन निगेटिव्ह. म्हणजे इथं या कारकडे पहिल्यांदा इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे, नंतर कार थोड्या वेळाने ब्रेक ॲप्लाय करते आणि कारचं स्पीड 0 होतं. म्हणजे इनिशियली जास्त आहे, फायनली कमी आहे, म्हणजे स्पीड काय झालं, डिक्रीज झालं. म्हणजे इथे ॲक्सलरेशन कसं असेल, निगेटिव्ह ॲक्सलरेशन. म्हणजे या एला साईन काय येईल, निगेटिव्ह साईन येईल आणि त्यामुळे v² इक्वल टू काय असेल, u² - 2as. व्हीची व्हॅल्यू 0, यूची व्हॅल्यू किती आहे बघा 50/3 ब्रॅकेट स्क्वेअर -2a × s किती आहे 20. मग आता इथं काय येईल बघा 50/3 चा स्क्वेअर म्हणजे किती आला 2500/9. ओके, पुढे बघा काय येईल 40a. 2500/9 इज इक्वल टू काय असेल 40a असेल. ओके, आता इथे आपण ते पुढचं सॉल्व करूयात. तर आता इथे बघा 2500/9 इज इक्वल टू काय आहे 40a. दॅरफोर a इज इक्वल टू काय असेल 2500/9 × 40. दिस इज इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे, आपल्याला दिलं आहे काय तर इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किती. तर मग आता या केसमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नव्हती, व्हेलॉसिटी पहिल्यांदा जास्त आहे, नंतर किती झाली 0 झाली, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला आणि त्यामुळे इथे ॲक्सलरेशन प्रेझेंट आहे आणि त्याची मॅग्निट्यूड ही किती आहे 2500/9 × 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये दिलेली सेकंड केस बघूया. आता सांगितलं त्यांनी की इनिशियल स्पीड डबल झालं, म्हणजे यूची व्हॅल्यू सांगितली आहे 120 km/h एवढी सांगितलेली आहे. आता 120 × 5/18 करा, याचा आन्सर किती येईल बघा, इथं 3 येईल, इथं 63 आणि इथं किती येईल बघा 20 येईल, म्हणजे 100/3 मीटर पर सेकंड ही काय मिळेल यू मिळेल आपल्याला. बघा इनिशियली 50/3 होती, डबल झाली म्हणजे किती झाली 100/3 मीटर पर सेकंड. आता v² इक्वल टू u² - 2as हा फॉर्म्युला. व्हीची व्हॅल्यू 0 आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, यू किती आहे सांगितली आहे 100/3 ब्रॅकेट स्क्वेअर -2 × आता इनिशियली त्या कारचं जे ॲक्सलरेशन आहे त्याच ॲक्सलरेशननी कार गेली, त्यामुळे ॲक्सलरेशन किती असेल 2500/9 × 40 असेल आणि इंटू काय असणार s. देअरफोर आता ही जी टर्म आहे ती इकडे आणूया आपण, काय येईल बघा 5000. 2 × 2500 म्हणजे 5000/9 × 40 म्हणजे 360 × s इज इक्वल टू इथे येईल 100चा स्क्वेअर म्हणजे 1000, त्यानंतर 3² 9. आता हा s तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. s कसा काढायचा 1 4 × 0/9 × 360/40
5000 म्हणजे हा 5000 अपॉन 360 इकडे नेला की तो रिव्हर्स झाला. मग S इज इक्वल टू बघा हे 30 या 30 सोबत कॅन्सल झाले. इथं 9 आहे, इथं किती आला 40 आला आणि 40 इंटू इथं किती आला बघा 10. 40 इंटू 10 म्हणजे किती आला आन्सर 40 मीटर. काय काय केलं बघा आपण, इथे 1000 इथे 9 आला, त्यानंतर इथे 5000 आहेत, 5 डिव्हाइड आहेत ना इथे. काय काय होईल बघा, एक मिनिट. काय काय केलं इथे 1 4 टाइम्स 0 अपॉन 9 इंटू 360 अपॉन 5000. हे 30 या 30 सोबत कॅन्सल झाले. हा 5नं इथं 10ला डिव्हाइड केलं 2 आला आणि हा 9 आहे त्यांना इथं डिवाइड केलं 40 आला बरोबर. मग 40 इंटू 2 आन्सर किती आलं 80 मीटर. S इक्वल टू किती मिळालं 80 मीटर. म्हणजे पहिल्यांदा जर तो U इक्वल टू 60 km/hनी जात असेल तर त्याला स्टॉप होण्यासाठी डिस्टन्स किती आहे 20 मीटर. जर तो 120 km/hनी गेला, स्पीड वाढलं तर स्टॉपिंग डिस्टन्स किती असणार आहे तर 80 मीटर. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. पहिल्या केसवरून ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं आणि तेच ॲक्सेलरेशन आपण इथे पुटअप केलं आणि इथे याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरला तर थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन v² इक्वल टू u² प्लस 2as आणि v0 आहे म्हणून a ची साईन काय असेल निगेटिव्ह असेल. नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ बॉडी कव्हर्स हाफ ऑफ इट्स जर्नी विथ 40 मीटर पर सेकंड अँड नेक्स्ट हाफ ॲट 50 मीटर पर सेकंड, देन इट्स ॲव्हरेज वेलॉसिटी इज. आपल्याला काय सांगितले बघा, सपोज टोटल डिस्टन्स हे आहे S आणि हाफ डिस्टन्स आहे इथलं S/2 आणि इथलं हाफ आहे S/2. टोटल डिस्टन्स किती आहे S एवढं आहे, त्यातलं हाफ S/2 इकडचं हाफ S/2 असेल आणि हाफ जर्नी किती स्पीडनं ट्रॅव्हल केली 40 मीटर पर सेकंडनी. हे टोटल डिस्टन्स आहे S. ओके, आणि हाफ डिस्टन्स किती स्पीडनं गेला 40 मीटर पर सेकंडनी. पुढचं हाफ डिस्टन्स 50 मीटर पर सेकंड या स्पीडनं गेला. तर तुम्हाला काय विचारलं आहे तर ॲव्हरेज वेलॉसिटी काय आहे. तर आता काय करावं लागेल बघा, फर्स्ट हाफ डिस्टन्स आहे त्यासाठी लागणारा टाईम जो आहे तो आहे T1. आपल्याला डिस्टन्स काय सांगितलं आहे हाफ डिस्टन्स, टोटल डिस्टन्सच्या हाफ म्हणजे किती असेल S/2. ओके, आणि किती स्पीडने गेला 40 मीटर पर सेकंड या स्पीडनं गेला. मग टाईम किती लागला, टाईम कसा काढायचा बघा, स्पीड इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाईम. देअरफॉर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड असणार. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग T1 कसा काढायचा तर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हाफ S/2, किती स्पीडनं केलं 40 एवढ्या स्पीडनं केलं. त्यानंतर सेकंड हाफ डिस्टन्स इथून पुढचं हे ट्रॅव्हल करण्यासाठी टाईम लागतो T2, डिस्टन्स आहे S/2, किती स्पीडनं गेला 50 मीटर पर सेकंडनी. म्हणजे हे दोन टाईम तुम्हाला मिळाले, कशामध्ये मिळाले हे सेकंदमध्ये मिळाले. ओके, म्हणजे पहिलं हाफ डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम आहे T1 आणि सेकंड हाफसाठी आहे T2. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे ॲव्हरेज वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू काय असणार टोटल डिस्टन्स किती आहे आणि टोटल टाईम किती लागला. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं S एवढं केलं, टोटल टाईम किती लागला तर T1 प्लस T2. म्हणजे टोटल डिस्टन्स किती टाईममध्ये ट्रॅव्हल केलं याचा रेशो म्हणजे काय ॲव्हरेज वेलॉसिटी. मग इथं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं S, टाईम किती लागला तर हाफसाठी T1, पुढच्या हाफसाठी T2, म्हणजे किती झाला टोटल टाईम T1 प्लस T2. मग S अपॉन T1 काय आहे बघा S/2 अपॉन 40 प्लस T2 काय आहे तर S/2 अपॉन 50. पुढे काय येईल सांगा मला, ह्याच्यातून S/2 कॉमन काढायचा, S अपॉन S/2 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये 1/40 प्लस 1/50 आला. S कॅन्सल झाला बरोबर, हा S या S सोबत काय झाला कॅन्सल झाला. मग 1 अपॉन 1/2 इंटू ब्रॅकेट खाली काय येईल इथं 40 इंटू 50 आणि वर येईल 40
+50 बरोबर ना. आता त्यानंतर पुढे काय येईल बघा. बघा नीट, एस एस कॅन्सल झाला, इथं 1 राहिला, 1 अपॉन इथे 1/2 आहे तो ॲज इट इज लिहिला. 1/40 + 1/50 कसं काढायचं. 40 × 50 डिनॉमिनेटरला आणि 40 + 50 हे न्यूमरेटरला असेल. मग काय येईल पुढे इक्वल टू 1/1/2 इंटू ब्रॅकेट 40 + 50 90 डिवायडेड बाय 40 × 50 म्हणजे किती आले 2000. ओके 40 × 50 किती आले 2000 आले. आता हे 1 सगळं आहे ना, म्हणजे हे काय होणार रिव्हर्स होणार, म्हणजे 2 × हा 2000 वर जाणार आणि डिवायडेड बाय काय असणार 90. 2 × 2000 न्यूमरेटरला जाईल आणि डिवायडेड बाय हा 90 राहील. हा 0 कॅन्सल झाला म्हणजे किती आले बघा 400/9 आणि हे सॉल्व करा. ॲन्सर किती येईल अप्रॉक्सिमेटली 44.44 मीटर पर सेकंड. 44.44 मीटर पर सेकंड हे ऑप्शन असेल, ऑप्शन ए करेक्ट असेल. काय काय केलं कळालं का बघा. पहिल्यांदा हाफ डिस्टन्स माहिती आहे, स्पीड माहिती आहे, त्यासाठी लागणारा टाईम काढला. सेकंड हाफ डिस्टन्स माहिती आहे, स्पीड माहिती आहे, टाईम T2 काढला. आणि त्यानंतर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल टू टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं अपॉन टोटल टाईम किती आहे, टोटल डिस्टन्स S अपॉन T1 आणि T2च्या इथल्या व्हॅल्यूज इथे पुटअप केल्या आणि पुढे सॉल्व केलं. ॲन्सर किती मिळते आपल्याला 44.44 मीटर पर सेकंड. ओके, त्यानंतर पुढचं आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग x ॲक्सिस इज गिव्हन बाय x इक्वल टू काय सांगितले बघा x इक्वल टू a + bt² वेअर a इक्वल टू 8.5 मीटर, b इक्वल टू 2.5 मीटर आणि t हा सेकंडमध्ये आहे. आणि तुम्हाला काय विचारलं आहे तर ज्यावेळेस टाईम हा 2 सेकंद होईल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असेल. म्हणजे दिलं आहे काय तुम्हाला x दिलं आहे, x म्हणजे काय पोझिशन आहे बरोबर. मग आता पोझिशनमधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय असते व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं dx/dt. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. v इक्वल टू काय आहे dx/dt आहे. म्हणजेच काय आहे तर d/dt ऑफ x आहे. म्हणजे d/dt ऑफ a + bt². मग काय करायचं तर d/dt ऑफ a + d/dt ऑफ bt² असं येईल. म्हणजेच तुम्ही या xचं विथ रिस्पेक्ट टू टाईम t डेरिव्हेटिव्ह घेणार आहात. मग d/dt ऑफ x d/dt ऑफ a + bt² असं येणार. मग हे डेरिव्हेटिव्ह सेपरेट ॲप्लाय होईल d/dt ऑफ a + d/dt ऑफ bt². मला सांगा कोणताही कॉन्स्टंट असेल, a काय सांगितलं आहे त्यांनी कॉन्स्टंट आहे ना, एची व्हॅल्यू दिली आहे किती आहे ती 8.5 मीटर. कोणताही कॉन्स्टंट आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0 असतं. म्हणजे ही फर्स्ट टर्म a आहे d/dt ऑफ a म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम विचारलं आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती किती असणार आहे तर 0 असणार आहे. म्हणजे d/dt ऑफ a व्हॅल्यू असेल 0 प्लस d/dt ऑफ bt². यातला b जो आहे ना तो कॉन्स्टंट आहे, मग तो कॉन्स्टंट बाहेर येईल आणि d/dt ऑफ t² असं येईल. आता मला सांगा x² डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x बरोबर की नाही. x² डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x. तसंच t² डेरिव्हेटिव्ह काय असेल 2t बरोबर. t² डेरिव्हेटिव्ह काय असेल 2t. आणि हा जो b आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणून इकडे बाहेर लिहिला आणि d/dt ऑफ t² आलं आणि t² डेरिव्हेटिव्ह किती आलं तर 2t आलं. म्हणजे इथे आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळतो 2bt. फॉर्म्युला काय मिळाला बघा 2bt. याच्यामध्ये b आपल्याला दिलेला आहे आणि टाईम किती सांगितला आहे 2 सेकंद. मग v इक्वल टू 2 × b आहे 2.5 आणि टाईम आहे 2 म्हणजे किती आला बघा 5 × 2 दॅट इज 10 मीटर पर सेकंड. v इक्वल टू किती आला बघा 10 मीटर पर सेकंड. ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आला. समजलं का बघा सगळ्यांना आणि नोट डाऊन करून घ्या.
आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. अँड एरोप्लेन टेक्स ऑफ द ग्राउंड आफ्टर कवरिंग अ डिस्टन्स ऑफ 800 मीटर ऑफ द रनवे इन 16 सेकंड, देन इट्स ॲक्सेलरेशन विल बी. एरोप्लेन किती डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर टेक ऑफ करतो हे सांगितलं आहे. एरोप्लेन पहिल्यांदा सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, किती सांगितलं आहे 800 मीटर, आणि त्यानंतर तो टेक ऑफ करणार आहे. म्हणजे एरोप्लेनची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे. बरोबर. पहिल्यांदा एरोप्लेन कसं आहे, रेस्टमध्ये आहे, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. त्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एरोप्लेननी, 800 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यानंतर टाईम किती लागला, 16 सेकंद एवढा टाईम लागला. आणि आपल्याला विचारलेलं आहे ॲक्सेलरेशन काय. आपल्याकडे फॉर्म्युला आहे S=ut + 1/2 AT². यूची व्हॅल्यू 0 आहे, मग इथं 0 आला, प्लस पुढे 1/2 AT², म्हणजे S= आला ½ AT². मग आता फाइंड आउट काय करायचं आहे, ॲक्सेलरेशन. मग A= 2s/t². असं फॉर्म्युला असेल. A= काय असणार, 2s/t². मग पुढे काय येईल, 2 × s ची व्हॅल्यू आहे 800/t² म्हणजे 16 × 16, म्हणजे किती येईल बघा, इथं किती येईल 1600 आणि अपॉन 16 × 16 म्हणजे किती आला, 1600 मधला हा एक 16 कॅन्सल झाला आणि इथे राहिला 100 आणि 100 अपॉन किती आला 16. 100 अपॉन 16 करा, ॲन्सर किती येईल बघा, 6 पॉईंट समथिंग असेल, आणि म्हणजे 6 पॉईंट किती आला 25. 6.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळलं का बघा. 100 अपॉन 16चा ॲन्सर किती असेल तर 6.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन असेल. त्यानंतर अ स्टोन इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ 14 मीटर पर सेकंड. म्हणजे स्टोनकडे इनिशियल व्हेलॉसिटी यू किती आहे 14 मीटर पर सेकंड. त्यानंतर स्टोन थ्रो केला आणि तो मॅक्झिमम हाईटला रीच झाला. हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जर एखादा ऑब्जेक्ट आहे सर्टन हाईटवरून तुम्ही सोडला खाली, रिलीज केला, तर तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जातो आणि त्यावेळेस एची व्हॅल्यू आपण +g घेतो. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केला जातो तर तो ग्रॅव्हिटीच्या अपोजिट जातो आणि त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते आणि डिक्रीज झाल्यामुळे त्याचं ॲक्सेलरेशन जे असतं ते निगेटिव्ह असतं आणि एची व्हॅल्यू काय असते -g. म्हणजे डाऊनवर्ड मोशनसाठी A = +g घ्यायचं, अपवर्ड मोशनसाठी A = -g. आता इथे मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्टन हाईटवरून असा सोडला, रिलीज केला, तर त्यावेळेस त्याच्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी यू किती असते 0 असते. पण एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण थ्रो करतो वर, त्यावेळेस त्याच्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट असते आणि तो सर्टन मॅक्झिमम हाईटला जाताना त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि मॅक्झिमम हाईटला पोचला की त्याची व्हेलॉसिटी किती होते 0 होते. म्हणजेच डाऊनवर्ड मोशनसाठी u0 आहे आणि ॲक्सेलरेशन +g आहे. अपवर्ड मोशनसाठी v0 आहे, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, v0 आहे आणि एची व्हॅल्यू -g आहे. ओके, मग हे लक्षात पाहिजे. u किती सांगितलं आहे 14 मीटर पर सेकंड आणि जीची व्हॅल्यू किती सांगितली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तुम्हाला काय विचारलं आहे किती हाईट रीच करेल. मग आता इथे आपण हे इक्वेशन घेऊया, v² = u² + 2as. बरोबर. याच्यामध्ये v किती असणार आहे 0, मॅक्झिमम हाईटला वर जातो म्हणजे v किती असणार 0. u किती आहे सांगा मला, u 14 आहे ना, मग 14² आला. आता अपवर्ड मोशनसाठी इथं साईन काय येणार -2 × एची व्हॅल्यू g घ्यायची आणि × s. बरोबर. मग काय येईल 14² किती आला 196 = 2gh. s म्हणजे काय, आता हे पण सांगितलं आहे बघा की s अपवर्ड मोशन आहे किंवा डाऊनवर्ड मोशन आहे, तर या केसमध्ये आपण s म्हणजे काय घेतो, हाईट घेतो आणि त्यामुळे 2gh असं इथे येतं. आणि मग काय येईल 196 = 2gh आणि h काय असेल 196/2g म्हणजेच किती 196/2 × 9.8
9.8 म्हणजेच 196 अपॉन 9.8 इंटू 2 म्हणजे किती येणार 19.6 म्हणजे किती येईल हे 1960 अपॉन 196 म्हणजे ॲन्सर आलं 10. बघा 10 मीटर हे आन्सर असेल. काय काय केलं तर बघा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन घेतलं v² = u² + 2as. जर मॅक्झिमम हाईटला ऑब्जेक्ट चालला असेल तर v0 असणार आणि a - g असणार. मग इक्वेशन काय येईल तर v² = u² - 2gh असं इक्वेशन येईल. v ची व्हॅल्यू 0, u आहे 14 - 2g आणि इंटू इथं काय आहे h आहे आणि त्यामुळे हा 14चा स्क्वेअर 196, हा 2gh इकडे आला प्लस झाला 2gh. h कसा काढायचा 196 अपॉन 2g. g त्यांनी सांगितलं आहे 9.8 घ्या, मग 196 अपॉन 2 इंटू 9.8. 9.8 इंटू 2 म्हणजे किती 19.6. 196 अपॉन 19.6 केलं, ॲन्सर किती मिळतं आपल्याला 10 एवढं ॲन्सर मिळतं. ओके, आज काही आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. अशाच टाईपचे एक्झाम्पल तुम्ही आणखीन प्रॅक्टिस करायचे आहेत. ओके.